हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो, मेहमान आलं, मेहमान हो का. मेहमान एक आले सूट बूट घालून जणू नवरीच बघाय जायची का काय कोणात ठाव. ही काय कालवण शिजतय. अंड्याची भाजी, अंड्याची भाजी केली भावा बहिणीनं, अंड्याची भाजी. मस्त पैकी अंड्याची भाजी केली. त्यांना कसं काय होत नाही, त्यांना बी होत, पण ती त्यांच्या घरच्यांना माहित असत. काय म्हणतोय वय. माझ आता आहे ना, ती माझी जे शरीराची विटामिन B12 कमी होती का, हा नाही दुखत माझं, पण आता एवढं नाही दुखत, ती कमी झालंय माझं. 2 महिने झालं ना. हा ती ट्रीटमेंट तिकडं मी चालू केल्यापासून कमी झालंय, कमी रेंज मध्ये. आणि इंजेक्शन घेऊन चालत झाली का नाही माझ्या खोब्याची. 20 इंजेक्शन घेतल्यात मी, थोडी सोडी नाही. माझं जे रक्त तयार करायचं होतं ना, तीच रक्तच तयार करत नव्हतं. जे लाल पेशा होते ना, आपल्या रक्तातल्या लाल पेशा असतात का, त्या अशा बारीक झाल्या होत्या आणि त्यांचा आकार बदलला होता आणि फिक्या पडल्या होत्या. त्या रक्त माझं रक्त तयार होत नव्हतं. 12 पॉइंट रक्त वाढलं उलट माझं. 12 पॉइंट होतं माझं. मटण सटण खाऊन वाढला. मटन खाणं त्या बारक्या पोराला का नाही बारक्याला बघितला की त्या हिला आणायची, मायरीला बी आणायची. त्याला जुलाब लागले ते कामावून आलो आणि दुखायला लागलं म्हणून मी तसंच बारामतीला जाऊन परत दवाखान्यात घेऊन आलो. तर हो का भाऊ बहिणीनं, मेहमान कोण येणार हो का, मेहमान आलेला आहेत आणि आत्ताच आल्यात 10 वाजता रातवा धरून. दिवस धरून आलत पण रातवा येत. 3 वाजता सुटले, 6 वाजता पोचलो. 2 तासात तरी गोंद्यात बर चला जेवायचं. भाकरी तुकडा खायचा का नाही. चला भावा बहिणीनं जेवायचं, आता भूक लागली आहे. चला हो. आमचे मिस्टर काय जेवून बसले, ते कामाला गेलत आणि त्यांच्या लेवलचं नसतंय जेवण, त्याच्यामुळे वेगळं त्यांचं वेगळं असतं. काय करते जेव नको काय परपंच करायचं म्हणल्या भ्यावंच लागतं. भांडणाला मग भांडणाचा विषय नाही. घरात जर पैसा पाणी असलं काय भांडणं होतं. 3 लेकरं बळ जगवायचे आम्हाला इथं. म्हणजे आमच्या बहिणीचा दरारा तुम्हाला माहित आहे. मग दरारा पाहिजे ना, परपंचात दरारा असल्याशिवाय परपंच होत नाही. होय व लेकर बाळ आहेत आम्हाला, लेकरा बाळांचं शिक्षण आणि 3 लय खर्च. काहीतरी खायला आणलंय भाऊ बहिणीनं, अजून बघितलं नाही काय काय आणलंय. ती बया वाट्या घेऊन आला होय खायला. लय मोठं आणलंय भाऊ बहिणीनं, काहीतरी बॉक्सात आणलंय. गुलाबजामुन, वाट्या, बिस्किट, अजून काय काढ 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 दाखवते. चला अंड्याचं कालवण केलंय मस्त पैकी. खाना खायचा. नाही गेली मी जत्रेला. पुरी 3 दिवस बघ ना, निघलं सुद्धा नाही आम्हाला. नेहाला याव गा, हप्ता आहेत आणि जत्रेत जाऊन येते का हे करून. हा 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 नुसतं कुत्र हिंडल्यावानी येते मोकळ्यात हिंडून. अवघड आहे बाया. तिथनं हिवसून येण्यापेक्षा नाही गेलेलं आणि मनाला धीर दिलेला घरीच नाही चांगलं. पाणी 2-4 हजार लगेच. हा तेवढं महिना आमचा बाजार निघन त्यात. अगं एवढ्या ह्याच्यात आता तुम्हाला काय सांगून उपयोग आहे. शिक्षण चालू आहे पुरींचं, जीव वैतागून गेलाय माझा, काय सांगून उपयोग आहे. हा मग तीच सांगते, नका गिरमट खाणी सांगायला मला.
लय उशीर केला. अयो बाळा गाडी बसून बसून माझं दुबार दुखायला लागलं. तरी लय मी काय माझं पोरा परवा झाला. चला चला जेवाय चला भाकरी खायला चला. ए पुरीनो ए अपूर्वा भांडी आण ग. या लवकर जा जा ना जे या. बेसन पोळी केली तुमच्या दाजीला. होय दादा काय खाल्लं मग? बाटलीचं टोपणच पडलं का याचा पाणी प्यायला. चला जेवायला. झालं का दादाच्या आई जेवण जेवण झालं का? आमचं आता ही काय आताच आले ती. हे काय आता मस्त पैकी जीवतो आम्ही बी. मला बी लय भूक लागली वाढूच्यान झालं. चला पुरीनो चला भाऊ बहिणी जेवायला जीवते. आता गोळ्या खायच्या त्या मला आपले गपसून पडते गोळ्या खाऊन. हा मग काय तर दवाखान्यातच आली होती हो मी. लाईटच गेली बा. धुतला का हात? काय माहिती. चला नेमकी जेवायच्या टायमिंगला लाईट गेली. देवखुळे जेवले का? असं ना. तर आता पाहुण्यांसाठी बेत बनवलाय. भाकरी मोड ग त्या ह्याच्यात बारक्या भांड्या. अंधार तर जेवायची बारी आली. लाईट तशी काय रे त्या बारक्या पोराला आणाय पाहिजे पोरगीला आणि त्याला आणाय पाहिजे होत. काय उचलून घेऊन गेला. लाईट आली लाईट. आता सगळे चेहरे दिसायला लागले. लाईट बंद करते. किलो लाईट बंद कर. ती बंद कर ना ती लाईट. मी बांधून टाकलं असतं एका जाग्यावर. आता रडायचं धरलं नसतं त्याला. काय रडायचं नाही. वडतोय सांगतो समजत फेकून देतोय. भाकरी दिली का त्यांना? कांदा आणायचा ना पुरीने टाकून. आता येते मगच येते पुरी वाट बघू. जाम झाल्या ना झोपायची वारी. जेवणात बी कोणी काय जेवण म्हणलं कवा काय यायला. लांब आहे लय. कटाळतोय माणूस चालू चालू गाडी. आल्यावर तुम्हाला सांगतो तिथनं परत त्याला 6 वाजता बारामतीत आलो मी आणि 8 वाजता दवाखान्यात. पिया तुम्ही पोटभर जेवला का? मी जेवलो भाऊ. आपल्याला नाही जेवायची आवश्यकता.
शिवण्या तुला चला भाऊ बहिणीनं जेवायला आता जेव तू मस्त पैकी आणि निवांत आराम करतो बघ आता झालं आता पाणी नाही आणलंय हांडा घेऊन येतो खाली तर गुलाबजामावर अंड्याच्या कालवणावर गुलाबजामुन खाते ते. त्याला बरं पडलं ग. हा? राजाला. हा. शिवने दिल्यात मला गुलाबजाम खायला. का म्हणलं ते पाहुणा मी म्हणलं कांदा काय काय ना गुलाबजामुन खाल्या म्हणलं अंड्याच्या कालवणावर चाललंय काय ना गुलाबजामुन. जरा आले ते काटा आले ते जीभला माझ्या. अरे लका मग तसलं शिवणीला होतं लका ती पण तिचं नरड्याचं आहे तोंडाचं बी होतं तिच्याकडे गोळी है का? होते होय आई ना तिला आणलेलं पण ती औषधं होती गेलं तिचं ती नरड्यात तिचे आलं होतं. बा ती बा फोड ती लहान लेकराची औषध येतं ती मग काय तिला मोठा लेकरू आहे होय, लहानच आहे. काय लय मोठा आहे होय. नाही भाकरी घ्या अजून चला भाऊ बहिणीनं जेवायला लय तिखट आहे काय त्याला जर आले इथं ठेवायचं मला. मस्त झाल्या पिलं तू बस ना जेवायला का हा भाकरी मी तुझा स्वयंपाक चांगला होता. अजून लय भारी झालं असतं कालवण कोथिंबीरच नव्हती. तुम्हाला भाजीपाला आणाय सांगायचा होता बरं का पण तुम्ही लई टाइम केला होय. म्हणलं लवकर येते ना जरा अहो आम्ही हल्लोय 6 वाजता जाग्यावर आहे का नाही राजा किती वाजता निघाला तुम्ही 6 वाजता उशिरा निघाला राव 2 ला 3 ला बघतोय रस्त्याकडे. मग मी सांगते काय रातवा धरून निघते ती 3 वाजता का मग मारू मी राजाला आणायचा होता, तो कामाला गेला. पाणी दे. पाणी दे मामा. पाणी नाही पित मी. ठसका लागला 2दा आज मला चुलीवरचं बेत आहे चला जेवायला सगळ्या भाऊ बहिणीने बाय बाय करतो